अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तेव्हा 21 मंत्र आपण पूर्ण केले. खाली आवाज येत नाहीये. आवाज येत नाही. आता येतोय का आवाज? येतोय का? आवाज येतोय? येतोय येतोय. हा, ठीक आहे, ठीक आहे. श्रवण करा. तर आपल्याला आपण बृहदारण्यक उपनिषदाच्या 4थ्या अध्यायातील 4थ्या ब्राह्मणामधील 21 वा मंत्र पूर्ण केला आणि आज 22वा मंत्र आपण घेत आहोत. आवाज येत नाही अजून काय? मी काही करू शकत नाही. आवाज येत नाही तर कारण आता कांबळे इथे नाहीये. कांबळे इथे नाहीयेत. कांबळे बाहेर गेलेले आहेत. मी बसलोय 5 मिनिटांना आल्यानंतर त्यांना सांगतो. आवाज येतोय काका? काका आवाज येतोय. काळे काकांच्या एंडला काहीतरी त्रास झालाय. ते त्यांना सांगा तुम्ही, काळे काकांना तुम्ही डिस्टर्ब करू नका म्हणून. ठीक आहे. सगळ्यांना ऐकायला येतं, त्यांना ऐकायला येत नाहीये. त्यांनी बघायचं काय ते. ठीक आहे. हा, तर आता आज आपण 4थ्या ब्राह्मणाचा 22वा मंत्र घेत आहोत आणि तो बराच विस्ताराने आहे. विषय पण महत्वाचा आहे. तेव्हा त्याची पूर्वपीठिका सांगताना विषयाबद्दल सांगितलेलं आहे की याच्यामध्ये आत्म्याचं स्वरूप काय हे सांगितलंय आणि त्या आत्म्याची उपलब्धी कशी करायची आणि त्या उपलब्धीमध्ये साधनभूत संन्यास, हा संन्यास कसा घ्यायचा आणि आत्मज्ञानाच्या स्थितीचं प्रतिपादन केलंय की संन्यास म्हणजे नेमकं काय हेही याच्यामध्ये या विषयात घेतलेलं आहे की संन्यासाची वृत्ती तुमच्यामध्ये आली पाहिजे आणि या आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर ती स्थिती कशी असते तर त्याचं वर्णन केलंय. त्यामुळे ह्याच्यामध्ये 3 विषय आहेत. आत्म्याचं स्वरूप आहे, त्याच्यानंतर साधनभूत संन्यास आहे आणि आत्मज्ञाच्या स्थितीचे प्रतिपादन आहे. असा हा विषय आहे आणि हा विषय अतिशय विस्ताराने आपल्याला हा घ्यायचा आहे. तेव्हा मंत्र आणि ब्राह्मण या दोन्हीच्या द्वारे बंध आणि मोक्ष ह्याच्या कारणाचे इथे निरूपण केले गेलेले आहे. म्हणजे बंधनाचंही वर्णन केलेलं आहे आणि बंधनापासून मुक्ती मिळण्याकरता आणि मुक्ती का मिळत नाही त्याच्या कारणाचं सुद्धा निरूपण केलेलं आहे. आणि त्यानंतर मंत्राच्या द्वारे विस्ताराने मोक्षाचं स्वरूपाचं प्रतिपादन केलेलं आहे. अशा प्रकारे या आत्मविषयामध्ये ज्या प्रकारे सर्व वेद उपयोगी होत असतात अगदी त्याच प्रकारे दाखवण्याचे आहे. आणि म्हणून याच प्रयोजने ही कांडिका आरंभ करत आहोत. या प्रपाठात ही सप्रयोजन फलयुक्त आत्मज्ञानाचे आणि ज्या प्रकारे निरूपण केले गेले आहे त्याच प्रकारे त्याचा आशय पण सांगितलेला आहे. तेव्हा काम्य वेदराशी सोडून शेष संपूर्ण वेदाचा ह्यामध्ये उपयोग केलेला आहे. म्हणजे कामनेचा विषय सोडून या ठिकाणी संपूर्ण वेदामध्ये काय काय याच्यामध्ये सांगितलं आहे आणि आत्मप्राप्ती करता मोक्षप्राप्ती करता काय करायचं आहे असं या वेदाचा संदर्भ घेऊन इथे विवेचन करण्यात आलेलं आहे. तेव्हा हे सर्व दाखवण्यासाठी वेदामध्ये म्हटले की स वा एषः इत्यादी मंत्रामध्ये त्याचा हा अनुवाद आशय हा केलेला आहे. त्यामुळे आता आपण पहिल्यांदा याच्यातला जो मंत्र आहे तो मंत्र फार विस्ताराने आहे. तो मंत्र शांतपणे पहिल्यांदा पाहूया. मूळ संस्कृत मंत्र आणि त्याचा शब्दशः अर्थ पाहूया. म्हणजे आपल्याला विस्ताराने त्याच्यावर त्याचा आशय चर्चा करता येईल. तेव्हा मंत्र असा आहे की स वा एष महानयम आत्मा योयम विज्ञानमयः प्राणेषु येषोऽन्त हृदय आकाशास्त स्मिच्छेते सर्वस्य वशी सर्वस्य यथान सर्वस्य अधिपती स न साधुना कर्मणा भूयन्नो एव साधुना कनियानेश सर्वेश एष भूतादि पतिरेश भूतपाल एष सेतुर विधरण एषां लोकानां संभेदाय तमेतं वेदानुवचनेन ब्रह्मणा विविधन्ति यज्ञेन दानेन तपसाना शकेनै तमेव विदित्वा मुनिर्भवति एतमेव प्रवर्जिनो लोकमिच्छन्तः प्रवजन्ति एतद् अस्मै वै
तत्पूर्वे विद्वांसः प्रजां न कामयन्ते किं प्रजा करिष्यायो येषां तोयम आत्मायं लोक इति ते हस्म पुत्रैषणायाश्च वित्तैषणायाश्च लोकैषणायाश्च व्युत्थायाथ आणि भिक्षाचर्य चरन्ति च एव पुत्रैषणा सा वित्तैषणा सा या वित्तैषणा सा लोकैषणा सा नो भी एतेष एव भवतः स एष नेति नित्यात्मा गृह्यो नहि गृह्यते शौर्यो नहि शीर्यते संगो नहि सज्जते सिनो न व्यथते न रिष्यते तमु हैवैते न तरतः इत्यतः पापकरवः इत्यतः कल्याणम करव मृत्युभयी हैवैष एते तरति तैनम कृता तपतः. असा हा 22वा हा विस्ताराने सांगितलेला हा मंत्र आहे. पहिल्यांदा याचा शब्दशः अर्थ कळाला म्हणजे या मंत्रात आपल्याला काय काय चिंतन करायचं आहे तेही आपल्या समोर स्पष्ट होईल. तेव्हा आता अर्थाकडे जाऊ आपण की तो हा महान अजन्मा आत्मा जो की या प्राण्यामध्ये विज्ञानमय आहे, जो या हृदयामध्ये आकाश रूपात आहे, त्यामध्ये शयन करत त्या आकाशात तो शयन करत असतो, तो सर्वांना आपल्या नियंत्रणात ठेवणारा आहे, तो सर्वांचा शासक आहे, त्याच्यावर शासन करणारा आणि सर्वाचा तो अधिपती आहे. तो शुभाने वाढत नाही आणि अशुभ कर्माने छोटा होत नाही, कारण हा सर्वेश्वर आहे आणि हा भूतांचा अधिपती आणि भूतांचा पालन करणारा आहे. या लोकांची मर्यादा भंग न होऊ देता ह्याच प्रयोजनानेच तो यांना धारण करण्याच्या हेतूने असतो. उपनिषदामध्ये ज्याच्या स्वरूपाचे दिग्दर्शन केले गेले आहे त्या या आत्म्यास ब्राह्मण वेदांचा स्वाध्याय, यज्ञ, दान आणि निष्काम तपाच्या द्वारे जाणण्याची इच्छा करत असतात. त्यासच मुनी असं म्हणतात. आणि तेव्हा हा अशा प्रकारचं आत्मज्ञान प्राप्त केल्यानंतर तो मुनी होत असतो. त्या आत्मलोकांचीच इच्छा करताना त्यागी पुरुष सर्व काही त्याग करून तो निघून जातो व संन्यासी होऊन तो पुढे जात असतो. आणि ह्या संन्यास घेण्याचे कारण ही असे आहे की पूर्ववर्ती विद्वान संतान तथा सकाम कर्म आदीची इच्छा तो आता करत नाही. तो विचार करत होता की आम्हास प्रजेकडून काय घेणे आहे, ज्या आम्हास की हा आत्मलोक अभिष्ट आहे. आणि म्हणून पुत्रैषणा, वेतैषणा, लोकैषणाने व्युत्थान करून हे नंतर भिक्षाचार्य करत या दोनही क्षणाच आहेत तेही नेती अशा प्रकारे त्याचा निर्देश केलेला आहे. तेव्हा ह्या आत्मा हा जो कसा आहे तर तो आत्मा अग्रही आहे. तो ग्रहण केला जाऊ शकतच नाही, कारण तो अशिरी आहे, त्याचा नाश होऊ शकत नाही. तो असंग आहे, तो कुठेच आसक्त होत नाही, तो बांधला जाऊ शकत नाही आणि या कारणाने तो कधीही व्यथित होत नाही, त्याचा कधी क्षय होत नाही. त्या आत्मज्ञास हे दोनही पाप पुण्य संबंधी शोक हर्ष प्राप्त होत असतात. आणि म्हणून ह्या निमित्ताने मी पाप केले आहे असा पश्चाताप आणि या निमित्ताने मी पुण्य केलेले आहे या संदर्भात हर्ष, या दोघांची सीमा तो पार करून जात असतो. आणि त्यामुळे याने केलेले व न केलेले नित्यकर्म हे फलप्रदान आणि प्रत्यावायाच्या द्वारा त्याला ताप देत नाहीत. असा हा एकंदरीत पूर्ण त्याचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा आता हा आत्मा काय आहे, आत्मस्वरूप काय आहे, त्या आत्मतत्वाला प्राप्त करण्याकरता नेमकं आपण काय केलं पाहिजे आणि मुक्ती कशी प्राप्त केली पाहिजे असा हा विषय आहे. तेव्हा हा मंत्र आणि ह्या मंत्राचा अर्थ आपण पाहिला. आता आपण ह्याच्या आशयाला सुरू करू. आशय 4वा अध्याय, 4वा ब्राह्मण आणि 22वा मंत्र. आशय असा आहे. सह हा शब्द पूर्वोक्त परामर्शाच्या साठी आहे. तर तो पूर्वोक्त काय आहे तर स एज विज्ञानमय असे सांगून श्रुती
ह्या प्रतिनिर्देश करत असतात की पूर्वोक्त मंत्राच्या पूर्वीचे प्रारंभ कालामध्ये वाक्यात सांगितलेलेच आहे की आत्म्याचेच न न समजून घ्यावे या कारणाने एषः जे हे असं सांगितले आहे ते कोणते आहे तर विज्ञानमय हा प्राणेषु या वाक्याने सांगितलेले जात असते. येथे पूर्वोक्त वाक्याचा उल्लेख हा संशय निवृत्तीच्यासाठी आहे. पूर्वी जनकाच्या प्रश्नाच्या आरंभामध्ये कथम आत्मेती योयम विज्ञानमय प्राणेषु इत्यादी सांगितलेले आहे. येथे सांगणं असं आहे की विज्ञानमय प्राणेषु इत्यादी वाक्याने ज्या स्वयंज्योती आत्म्याचे प्रतिपादन केले गेले आहे त्या या आत्म्यास काम कर्म आणि अविद्या हे अनात्म्याचे धर्म आहेत असे सांगून त्या धर्मापासून मुक्त करून दिल्या गेले आहे आणि हे परच आहे अन्य नाही असे सांगून त्यास परमात्म भावास प्राप्त करून दिले गेले आहे. तेव्हा तेच हे आत्मतत्व साक्षात आहे, ते महान आहे, ते अजन्मा आहे, असं ते आत्मतत्व आहे असं सांगितलं गेलं आहे. योयम विज्ञानमय हा प्राणेषु याचा अर्थ हे पूर्व व्याख्याच्या समानच आहे की येशोन अंतर्गत हृदय कमलाच्या मध्ये जे हे बुद्धी विज्ञानाचा आश्रयभूत आकाश असतं त्या बुद्धी विज्ञानासहित आकाशामध्ये हा शयन करत असतो. तेव्हा शयन करताना अर्थात तेथे राहत असताना अथवा सुषुप्तीच्या काळात जे हे हृदयामध्ये आकाश अर्थात विज्ञानमयाचे स्वस्वरूप हे निरुपाधिक तो परमात्माच असतो त्या आपल्या स्वरूपभूत परमात्मा आकाशामध्ये हा शयन करत असतो. चतुर्थ प्रपाठकामध्ये त्या समय हा कुठे होता या प्रश्नाच्या उत्तर रूपाने याची ही व्याख्या केली गेली आहे. तोच ब्रह्मतत्व तेच ब्रह्मतत्व कुठे कुठे आणि कसे आहे तर तोच हा ब्रह्मा आहे, तोच इंद्रादी सर्वाच्या वशी आहे. सर्वांना वश करणारा ब्रह्मदेवाला इंद्र देवतांना आपल्याला वश करणारा आकर्षित करणारा असा ते ब्रह्मतत्व आहे. सर्वच ह्याच्या वशामध्ये राहत असतात. हे गार्गी या अक्षराच्याच या प्रशासनामध्ये हे असे सांगितले देखील आहे की केवळ वशीच नाही तर मग ब्रह्मा व इंद्रादी सर्वांचे ईशान अर्थात शासन करणारा देखील असतो. म्हणजे ब्रह्मदेवाचंही शासन तो करतो आणि इंद्रदेवाचाही करतो. या दोघांचा उल्लेख मुद्दाम केलेला आहे की ब्रह्मदेव जो आहे तो संबंध ब्रह्मांडाचं शासन करतो आणि इंद्र जो आहे तो स्वर्गाचं शासन करतो. तेव्हा त्या स्वर्गाचं शासन करणारा जो इंद्रदेव आहे त्याचं शासन करणारा हा हे ब्रह्मतत्व आहे. त्याचं तसंच तो ब्रह्मा जो आहे तो ब्रह्मांडाचं जे नियंत्रण करतो त्या ब्रह्माचं जे काही शासन आहे ते शासन आणि म्हणून त्याला ईशान शब्द वापरला. ईशान म्हणजेच शासन करणारा होत असतं. जसे की कुमाराचा आपल्यापेक्षा अधिक बलशाली सेवकांच्या प्रती हा देखील शासन आहेच ना. म्हणजे केवळ त्याचा बलाचा संबंध नाहीये तर त्याच्या या स्थितीचा संबंध आहे. जेव्हा एखाद्या राज्यामध्ये एखादा सेवक आहे तर तो बलदंड असू शकतो राजकुमारापेक्षा, पण तरीही राजकुमाराचं शासन त्याच्यावर असतं. राजकुमाराची आज्ञा त्या सेवकाला पाळावीच लागते जरी तो ह्याच्यापेक्षा शक्तिमान असला तरी. म्हणून असा तो शासक आहे, असा त्याला ईशान असा शब्द वापरला आहे. तेव्हा परमात्म्याचे जे शासकत्व जे आहे ते जरी समजले गेले नसले त्यासाठी श्रुती सांगते की सर्वाचा अधिपती सर्वाचा अधिष्ठाता होऊन पालन करणारा अर्थात स्वतंत्र आहे. तो राजकुमाराच्या समान मंत्री आदी सेवकाच्या अधीन नाही. तर ते वशित्वादी तीनही हेतू जे काही आहेत ते मद्रूप आहेत. कारण की हा सर्वाचा अधिपती आहे यासाठीच हा सर्वांचा ईशान आहे. तो ज्या अधिष्ठाता होऊन पालन करत असतो तो त्याचे प्रति ईशानच करत असतो. हे प्रसिद्धच आहे. आणि कारण की हा सर्वांचा जो ज्याचा अधिष्ठाता होऊन पालन करत असतो तो त्याचे प्रति ईशानच करत असतो असं हे प्रसिद्धच आहे. आणि मग ह्या सर्वांचा ईशान आहे यासाठी हा सर्वांचा वशी आहे, सर्वांना आकर्षित करणार आहे. याच्याशिवाय दुसरी गोष्ट ही आहे की तो या प्रकारचा हृदयस्थित ज्योतिस्वरूप विज्ञानमय
पुरुष हा साधू अर्थात शास्त्रविहित कर्मापासून विक्षेपित होत नसतो. याचं वैशिष्ट्य असं आहे की हा जरी ब्रह्मस्वरूपामध्ये असला, जरी ब्रह्म स्थितीमध्ये असला, तरीही या ठिकाणी याचं हा हृदयस्थ ज्योतिष स्वरूप असल्यामुळे तो विज्ञानमय आहे. विज्ञान म्हणजे सर्व व्याप्त असत्व आहे. विज्ञान या शब्दाचा अर्थ आहे की सर्व आपल्या स्वरूपात राहूनही तो सर्व ब्रह्मांडांना व्याप्त असतो. ही ब्रह्मांडाची जी व्याप्ती आहे त्यालाच विज्ञानमय शब्द वापरलेला आहे. तेव्हा हा ज्योतिष स्वरूप विज्ञानमय पुरुष हा साधू अर्थात शास्त्रविहित कर्माला विक्षेपित होत नसतो. हे फार महत्वाचं आहे की त्या ब्रह्मस्थितीमध्ये असताना तो आपल्या कर्तव्यापासून कधीही दूर गेलेला नसतो. तर ते जे काही त्याला दिलेले जे विहित कर्म आहे त्या विहित कर्मापासून तो थोडा सुद्धा विचलित होत नसतो. त्यामुळे याचं वैशिष्ट्य आपलं कर्तव्य आणि आपली ज्ञानस्थिती ही दोन्ही एकत्र असते. त्यामुळे तो ज्ञानस्थितीमध्येच तो स्वरूपात असतो आणि आपल्या हातापायानी, अवयवानी, इंद्रियानी तो कर्तव्य दक्ष असतो. तर ही दोन्ही गोष्ट जी आहे ती एकाच वेळी त्यामध्ये असते. ही त्याचं वैशिष्ट्य इथे वर्णन करत असतात. त्यामुळे आपल्या या पूर्व अवस्थेच्या तुलनेत कोणत्या तरी धर्माचे कारण वाढून जात नसते आणि न कोणत्या तरी असाधू अर्थात शास्त्र प्रतिष्ठित कर्माने ते कनियन म्हणजे छोटा होत असतं. म्हणजे त्याचं लहान होणं किंवा मोठं होणं हे त्याच्या कर्मावर अवलंबून नाही, तर त्याच्या स्वरूप स्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे पूर्वस्थितीने तो हीन होत नाही. याच्याशिवाय हे पाहिल्या जात आहे की अधिष्ठान आदी पालनादी करणाने सर्वच लोक जे आहेत ते दुसऱ्यावर कृपा अथवा कठोरतेच्या कारणाने धर्म अथवा अधर्म संज्ञक त्याच्या फलाने ते युक्त असतात. परंतु या आत्म्यासच ते फल का नाही प्राप्त होत, तर त्यावर असं दाखवतात की कारण की हा सर्वांचा ईश्वर आहे आणि म्हणून याचा स्वभाव कर्माची शासन करणारे देखील आहे. या कारणाने कर्माचे संबंध याच्याशी होत नसतो आणि हा भूताधिपती अर्थात ब्रह्मापासून स्तंभापर्यंत समस्त भूतांचा तो अधिपती आहे. अशा प्रकारे या पदाचा अर्थ हा पूर्वीच सांगितलेला आहे. तर या ठिकाणी सर्वात महत्वाचं असं आहे की मनुष्य जो आहे तो हा ज्यावेळेस सिद्ध पुरुष होतो तर तो अक्रिय असतो म्हणतात, म्हणजे तो क्रियाशून्य असतो. परंतु इथे असं म्हटलेलं आहे की ब्रह्मस्थितीमध्ये सुद्धा त्याची क्रिया थांबत नाहीत. तर त्या क्रिया कशा प्रकारच्या असतात, तर निष्काम भावाने, अत्यंत वैराग्याने आणि अनासक्त होऊन तो केवळ कर्तव्य भावाने करतो, क्रिया करत असतो आणि त्याचा या ज्ञानाच्या अधिष्ठानावरच त्याचं आचरण चालू असतं. हे या ठिकाणी प्रकर्षाने समजणं आवश्यक आहे. आता त्याच भूतांचा हा पालयिता व रक्षण करणार आहे. जेवढे भूतमात्र आहेत त्याचं पालन करण्याचंही काम या आत्मतत्वामध्ये स्थित झालेला हा जो ब्रह्मज्ञ आहे त्याचा आहे आणि सर्वांचं संरक्षण करण्याचंही दायित्व हे त्याच्यामध्ये आहे. तेव्हा हा कर्म आणि ज्ञान या दोन्हीमध्ये जे आचरण आहे तो आचरणच सेतू आहे तो, आणि तो कर्मज्ञानातला सेतू आहे. कोणत्या विशेषणाचा हा सेतू बनतो, तर त्यावर हे जे श्रुती काय सांगते, श्रुती दाखवत असते की विधरण अर्थात वर्णाश्रमादी व्यवस्थेचा विधरण करणारा अशी ती गोष्ट आहे. तेव्हा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की तो जे काही आपलं कर्तव्य करतो त्या कर्तव्यामध्ये तो शास्त्रविहित कर्म करत असतो. कधीही तो आपली मर्यादा शास्त्राच्या पुढे जाऊन करत नाही. म्हणून हा त्याच्यामध्ये हे म्हणजे विशिष्ट अशा पद्धतीने त्याचं आचरण आपल्याला दिसतं. जरी तो आत्मस्वरूपात आणि परमज्योती आत्माच असतो, तेव्हा ही जी सेतू स्वरूप जे कर्म आणि ज्ञानाचा जे सेतू आहे तो सेतू काय आहे हे समजणं आवश्यक आहे. तेव्हा किम ज्योतिरम पुरुषा या प्रकारे आरंभ होणारा आणि 6व्या प्रपाठकामध्ये विहित अशा प्रकारचं फल देणारा या ब्रह्मविद्येमध्ये काम्यकर्मरूप एका देशात सोडून शेष सर्व कर्मकांड हे ज्ञानोत्पत्तीच्या साठी उपयुक्त होत असतं. तर कशा प्रकारे, म्हणजे इथे त्यांनी काय सांगितले, कर्माचा
निषेध नाहीये. तर विहित कर्मापासूनच ज्ञानाची उत्पत्ती होते असा हा सिद्धांत मांडलेला आहे. तर तो सिद्धांत आपल्याला समजणं खूप आवश्यक आहे की जर तुम्ही तुमचा स्वधर्म पाळला आणि स्वधर्माच्या आचरणातून जगताच्या कल्याणाचं काम केलं तर तुम्हाला त्याच्यातून जी उपलब्धी आहे ती आत्मज्ञानाचीच उपलब्धी आहे. तेव्हा कर्म हे आत्मज्ञानाच्या विरुद्ध नाहीये, पण केव्हा त्या कर्मामध्ये कामना नसावी, त्या कर्मामध्ये आसक्ती नसावी, त्या कर्मामध्ये कर्तव्यभाव असावा, त्या कर्मामध्ये जगत कल्याणाचा भाव असावा. ह्या सगळ्या गोष्टी जर असल्या तर ते जे कर्म आहे ते कर्मकांड जे आहे ते ज्ञानोत्पत्तीच्या साठीच त्याचा उपयोग होतो असं हे सांगितलंय. तेव्हा त्याच्याबद्दल पुढे अजून विस्ताराने सांगितलंय. हे कशा प्रकारे होतं दाखवलं जात आहे की त्या या अशा औपनिषद पुरुषास वेदानुवचन अर्थात नित्य स्वाध्याय रूप मंत्र आणि ब्राह्मण या भागाच्या अध्ययनद्वारा जाणण्याची इच्छा करत असतात. कोण? तर ब्राह्मण येथे ब्राह्मण शब्दाचा ग्रहण हे क्षत्रिय त्यानंतर वैश्य यांचाही त्याच्यामध्ये समावेश आहे. तेव्हा त्यांना देखील उपलक्षित हे निवेदन आहे. कारण की यामध्ये हे तीनही वर्णाचे समान, तीनही वर्णाचा अधिकार जो आहे तो समान आहे. तीनही वर्णांना हे कर्मकांड आणि मंत्रभूत जे ब्राह्मण स्वरूप वेद जे आहे त्या वेदानुवचनाच्या द्वारे त्यांची जाणण्याची इच्छा असते आणि त्यांचा तो अधिकारही आहे. तेव्हा असं काही समजायचं कारण नाही किंवा हे जे आहे ते फक्त ब्राह्मणांनाच अधिकार आहे वेदाचं वाचनाचा. तर इथे अतिशय स्पष्ट सांगितलंय की वेदाचं अध्ययन, मंत्राचं उच्चारण आणि शास्त्रविहित कर्म करणे याचा अधिकार या तिन्ही वर्णाला आहे. कोणत्या कोणत्या? ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांनाही आहे. तेव्हा यज्ञकर्म सुद्धा ते करू शकतात. तेव्हा त्यात जाणण्याची इच्छा करत असतात. तर यज्ञेन इत्यादी वाक्याद्वारे या असं सांगितलं जात असतं की जो अशी व्याख्या करत असतो की मंत्र हे ब्राह्मण रूप वेदांच्या वचनाच्या द्वारे प्रकाशित होणाऱ्या या ब्रह्मतत्वास जाणण्याची इच्छा करत असतो. त्याच्या मतानुसार आरण्यक मात्रच हे वेदानुवचन आहे. कारण की कर्मकांडाद्वारे परमात्मा प्रकाशित होत असतो. जसे की औपनिषद पुरुषास विचारत आहे की असे विशेष श्रुतीने त्याचं ज्ञान होत असतं. परंतु वेदानुवचनेन हे जे पद आहे ते विशेषण युक्त न होण्याच्या कारणाने वेदासच ग्रहण करणार आहे. त्याच्या एका भागात सोडून देणे उचित नसतं असं याने हे पूर्ण अतिशय महत्वपूर्ण विधान केलं आहे. आणि त्या विधानामध्ये पुष्कळ काही नवीन आपल्याला गोष्टी अशा लक्षात आल्या आहेत की वेद जे आहेत हे वेद म्हणजेच आत्मज्ञान आहे. आणि हे आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान प्राप्त करण्याची जी काही अधिकार आहे तो अधिकार केवळ ब्राह्मणांनाच नाही तर क्षत्रिय आणि वैश्यांना सुद्धा आहे. तेव्हा ते सुद्धा यज्ञयाग करू शकतात आणि तेही शास्त्राच्या अनुसार आचरण करून ते यज्ञयाग आणि ज्ञान प्राप्त करू शकतात असं हे सिद्धांत मांडलेला आहे. तेव्हा ज्ञानाचा आणि कर्माचा कुठेही विरोध नाही, परंतु कर्म हे कर्तव्य भावाने केलेलं स्वधर्म आहे हे समजणं आपल्याला बारकाईनं समजणं आवश्यक आहे. तरच आपल्याला हा सिद्धांत पूर्ण आकलन होऊ शकतो. आता या सर्व विवेचनानंतर शिष्याने शंका विचारली की शंका अशी आहे की परंतु दुसऱ्या व्याख्येच्या अनुसार तुमच्या पक्षामध्ये देखील उपनिषदात सोडून अशा प्रकारे एकदेशत्व होऊन जात असतं, तर हे खरं आहे का? त्यावर समाधान करताना सद्गुरू म्हणतात की नाही, पहिल्या व्याख्येमध्ये असं कोणताही विरोध न होण्याचे कारण आमच्या पक्षात हा दोष होत नसतो. जेव्हा की वेदानुवचन शब्दाने नित्य स्वाध्याय याचे विधान केले गेले आहे तर त्यामध्ये उपनिषद देखील येऊनच गेले आहे. अशा प्रकारे वेदाचे वचन जे आहे त्या वेदानुवचन शब्दाचा प्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. तेव्हा यानेच हे ज्ञान होत असतं की वेदानुवचन शब्दाने कर्म देखील सांगितले गेले आहे. कारण की नित्य स्वाध्याय हे सुद्धा एक प्रकारे कर्मच आहे. तेव्हा कर्मामध्येच ज्ञान लपलेलं आहे. कर्म करत असतानाच ज्ञानाची त्याला उपलब्धी होते असं सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे ती शंकेचं हे केलंय. परत पुढची शंका व्यक्त केलेली आहे. परंतु नित्य स्वाध्यायादी कर्माने आत्म्यास जाणण्याची इच्छा कशा प्रकारे होत असते? म्हणजे ह्या सगळ्या स्वाध्याय म्हणजे नित्य कर्म तुमचं जे आहे
त्या नित्य कर्तव्याने हे काय परिणाम होऊ शकतो की ज्याच्यामुळे माणसाचा या स्वाध्याय कर्माने आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं, हे कशा प्रकारे होऊ शकतं अशी ही शंका विचारलेली आहे. कारण की उपनिषदाच्या समान ते तर आत्म्याशीच प्रकाश करत नाही. आणि त्यांचं म्हणणं असं की तुम्ही जर त्या ठिकाणी केवळ कर्मच करत असाल तर तुम्हाला कशा प्रकारे आत्मतत्वाचा हे प्राप्ती होऊ शकते. आणि असा जो विचार करण्याचे जे प्रकार आहे तो चूक नाही का, याच्यामध्ये दोष नाही का, असं त्याने विचारलं आहे. याच्यावर समाधान करताना असं म्हटलं की असा काही दोष नाही होऊ शकत. कारण की कर्म जे आहे हे कशाकरता केलं जातं तर ते चित्ताच्या शुद्धीकरताच केलं जातं. कर्माने संस्कार युक्त झालेला हा विशुद्ध चित्र हा पुरुषच हा उपनिषद प्रकाशित आत्म्यास कोणत्या तरी अर्थाशिवाय जाणू शकत असतो. असाही तेव्हा शुद्ध चित्त झालेला जो पुरुष आहे तो ध्यान करून या निष्कल आणि आत्म्यास पाहत असतो. ह्या अथर्वण श्रुतीने देखील असं सिद्ध करून घेतलेले आहे. आणि पापकर्माचा क्षय होऊन जाण्याने पुरुषास ज्ञान होत असते, अशी देखील ही स्मृती आहे. म्हणजे ज्ञान केव्हा केव्हा प्राप्त होतं तर शुद्ध चित्त असणं हे पहिलं त्याच्यामध्ये आवश्यक असणारं लक्षण आहे. त्या शुद्ध चित्तामध्येच आत्मस्थिती प्राप्त होऊ शकत असते. तेव्हा या पापकर्माचा क्षय होऊन जातं तेव्हा सुद्धा माणसाचं चित्त जे आहे ते ज्ञान ग्रहण करत शुद्ध चित्ताचा युक्त असलेला असा तो मुनी होऊन जातो. आणि स्मृती सुद्धा त्याच्याबद्दलच सांगते. म्हणजे आज तुम्ही जर भगवद्गीतेचा अभ्यास केला तर त्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा हेच सांगितलंय की तुमचं चित्त जे आहे ते शुद्ध झाल्यावर ज्ञानाचा प्रवेश तिथे होतोच. आणि ज्ञानी जो आहे तो या सर्व स्थितीमध्ये तो कुठल्याही बाह्य स्थिती काही जरी आली तरी तो आत्मस्थिती विचलित होऊ देत नाही. तेव्हा त्या आत्मस्थितीतच तो पुन्हा एकदा ज्ञानस्वरूप होतो, असा हा मुद्दा आहे. परंतु या मुद्द्या संदर्भात अशी एक शंका आहे की नित्यकर्म हे चित्तशुद्धी करण्यासाठी आहे, हे जाणल्या जाऊ शकते. पण तेच आत्मयाजी म्हणजे त्याच्यामुळे आत्मतत्वाचा तुम्हाला अनुसंधान होईल हे कसं काय सांगता येईल. त्यावेळेस हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं पूर्ण समाधान करण्याकरता ते म्हणतात की तेच आत्मयाजी आहे. म्हणजे तेच असं जाणत असतात की ह्या कर्माने माझे अंग हे योग्य होत आहे. 48 संस्कार आहेत इत्यादी समस्त स्मृतीशास्त्रामध्ये देखील कर्मास चित्तशुद्धीच्यासाठीच दाखविले आहे. कर्माचा उद्देश जो आहे तो जसं ज्याप्रमाणे आपण ज्ञानप्राप्ती करता आहे असं सांगितलंय तसंच कर्माचा मुख्य उद्देश जो आहे तो चित्तशुद्धी म्हणजे काय, ते चित्तशुद्धी म्हणजे निर्मल चित्त, मलापासून मुक्त, मलयुक्त चित्त. याचा अर्थ असा की ज्याच्यामध्ये अहम ममत्व आहे, अहंकार आहे आणि विकार आहेत. जिथे अहम ममत्व आहे, मी करता मी भोगता आणि कामक्रोध मद मत्सर मोह दंभ असे हे सगळे विकार आहेत. तर ते विकार असलेलं जे चित्त आहे त्याला अशुद्ध चित्त असं म्हटलंय. जे अहंकाराच्या मलाने युक्त आहे तर ते जे चित्त आहे ते अशुद्ध चित्त आहे असं म्हटलंय. तेव्हा ह्या सर्वापासून ज्यावेळेस ते प्रवृत्त होतं, सर्वांचा ज्यावेळेस खेळ ह्या चित्तशुद्धीसाठीच केलेल्या गोष्टी आहेत. तेव्हा भगवद्गीतेमध्ये हे जे कर्म सांगितले आहेत की ज्याच्यामुळे चित्त शुद्ध होते तर त्याने काय सांगितलंय भगवद्गीतेत की यज्ञदान आणि तप हे जे आहे ते या बुद्धिमान पुरुषासच पवित्र करत असतात. यज्ञाद्वारे ज्यांचे पाप नष्ट होऊन गेले आहे असे हे अशा लोकांना यज्ञवेत्ता असं म्हटलेलं आहे. तेव्हा यज्ञेनं हा जे पद आहे ते द्रव्ययज्ञ आणि ज्ञानयज्ञ या दोन्ही अर्थाने घेतलं पाहिजे. या दोन्ही संस्काराच्यासाठीच आहे. संस्कारयुक्त विशुद्ध चित्त हे पुरुषासच कोणत्या तरी अडथळ्याशिवाय ज्ञानोत्पत्ती देत असतं. आणि त्यामुळेच यज्ञद्वारेच जाणण्याची इच्छा ते करत असतात. तेव्हा यज्ञाला सुद्धा अत्यंत महत्व आहे. आणि यज्ञदान स्वाध्याय असं जे काय आहे आणि जे काही कर्तव्य आहे त्याच्यामध्ये त्याचा भाग येतो. तर त्याच्यानेही ते चित्त शुद्ध होते आणि चित्तशुद्धीमध्येच आत्मस्थिती प्राप्त होते. असा हा तो पूर्ण शृंखला आहे. ती शृंखला आपल्याला ही पूर्णपणे समजणं आवश्यक आहे. तेव्हा तसंच दानाच्या द्वारे सुद्धा ही आत्मतत्वाला
जाणण्याची इच्छा करत असतात. कारण की पापक्षयाचे कारण आणि धर्मवृद्धीचे जे हेतू आहेत त्याचंच कारण जे आहे ते दान देखील ब्रह्मज्ञानाचं साधन आहे. आणि तपाच्या द्वारे देखील तपाने सामान्यतः ह्या कृष्ण चांद्रायणा आदीची प्राप्ती होत असते. आणि यासाठी अनाशकेन हे त्याचे विशेषण आहे. मनमाने भोजन न करणे अंशक तप आहे. भोजनाचा सर्वथा त्याग करून देणे नाही, तर भोजन जे आहे ते अगदी अल्प भोजन आणि जेवढं आवश्यक आहे तेवढंच भोजन घेणे आणि त्या भोजनाला भोग समजून न घेता भोजन हे जे आहे हे ब्रह्मयज्ञच त्याला म्हटलेलं आहे. तेव्हा त्या अशा प्रकारचं जेव्हा भोजन करतो त्यावेळेस त्यालाच तप असं म्हटलेलं आहे. तेव्हा केवळ भोजनाला संपूर्ण त्याग करणे हा त्याचा अर्थ नाही, तर पूर्ण भोजनच जर चा त्याग केला तर माणसाचा मृत्यू होईल. त्यामुळे त्याच्याने आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. तर हे समजणं आवश्यक आहे. कारण अतिशय उपवास करणारे जे लोक आहेत हे त्यांना असं वाटतं की त्यामुळे परमेश्वर प्राप्ती होते, तर असा त्याचा अर्थ नाहीये. तर तुम्ही तुमचा आहार इतका ठेवा की ज्यामुळे तुमचं जीवन चालू राहील. तुमचा आहार हा माफक असला पाहिजे, अल्प असला पाहिजे, आवश्यक तेवढा असलाच पाहिजे. पूर्णपणे भोजनाचा त्याग करणं हे शास्त्र विपरीत आहे, हे या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. तेव्हा वेदानुवचन, यज्ञदान आणि तप या शब्दाने सर्व नित्य कर्म जे आहेत ते उपलक्षित होत असते. अशा या प्रकारे काव्य कर्मरहित संपूर्ण नित्य कर्म ही आत्मज्ञानाच्या उत्पत्तीचे द्वाराचे हे मोक्षाचे साधन होत असते. अशा या कर्मकांडाने या ज्ञानकांडाची एकवाक्यता इथे ज्ञात करून दिलेली आहे. तेव्हा कर्म आणि ज्ञान या दोघांचा परस्पराशी जे काही संबंध आहे, समन्वय आहे, तो समजणं आवश्यक आहे. कारण काही ज्ञानी लोक म्हणतात की आम्ही केवळ ज्ञानमार्गातले आहोत, आम्हाला कर्म करायचं नाही. आणि काही कर्मकांड करणारे लोक म्हणतात की आम्हाला आत्मज्ञान नको आहे, कारण आम्ही कर्मामध्येच आमची प्राथमिकता आहे. तर हे दोन्ही म्हणणं चुकीचं आहे. या ठिकाणी ज्ञानाधिष्ठित आचरण करणं, स्वामी म्हणतात की तुमच्या आचरणामध्ये ज्ञानाचं अधिष्ठान पाहिजे, ज्ञानाचा आविष्कार त्या कर्माद्वारे झाला पाहिजे. कर्म करत असतानाच असं आपल्याला लोकांना दिसलं पाहिजे की हा अतिशय ज्ञानी आहे. कर्मामध्ये ज्ञान दिसलं पाहिजे आणि ज्ञानाचा आधार घेऊनच कर्म करायला पाहिजे. प्रत्येक क्रिया करताना, प्रत्येक कर्तव्य करताना त्याच्यामध्ये त्याच्याबद्दलचं संपूर्ण ज्ञान असणं ही व्यवहारातही आवश्यक आहे आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याकरता सुद्धा आवश्यक आहे. तेव्हा कर्मकांड आणि ज्ञानकांड ह्या दोघांची या ठिकाणी समन्वय आहे, एकवाक्यता आहे, कुठेही परस्पराचा विरोध नाहीये, हे या ठिकाणी समजणं आवश्यक आहे. तेव्हा या अशा प्रकारे उपयुक्त रीतीने वरील मंत्र जो आहे तो आणि ब्राह्मणद्वारा दाखवलेला या आत्म्यासच जाणून त्याला मुनी असं म्हणतात. तात्पर्य असं आहे की मनन करण्याच्या कारणाने तो मुनी आहे, म्हणजेच तो योगी आहे, कोणत्याही अन्य कारणाने नाही, असं या ठिकाणी स्पष्ट सांगितलंय. तर आता त्या अशी एक शंका विचारली आहे की मुनी तर अन्य वस्तू जाणण्यास देखील होऊ शकत असतो, नंतर यासच जाणून तो अशा प्रकारचे निश्चय का केला जातो? कारण मुनी जो आहे तो अन्य सुद्धा त्याला अनेक प्रकारचे सिद्धी असतात, अनेक प्रकारचं तो कर्म करत असतो, अनेक प्रकारचं त्याला ज्ञान असतं आणि विविध ज्ञान असताना सुद्धा त्याला मुनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे त्याला आत्मज्ञानच पाहिजे असा आग्रह काय आहे, असा एक प्रश्न त्यांनी या निमित्ताने विचारला. आता त्या प्रश्नाचं उत्तर काय दिलंय ते आपण पुढच्या रविवारी बघूया. आणि हा विषय अतिशय विस्ताराने सांगितलाय तोही आपण पुढच्या रविवारी आपण सातत्याने त्याचा अभ्यास करू, तो परिपूर्ण करूया. थांबतो मी इथे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय